मोठ्या ठाकरेंनंतर ज्युनियर ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय, तर दुसरीकडे ठाकरेंचे नेते आणि मनसेचे नेते यांच्यामध्ये सुद्धा मनोमिलन होताना दिसतंय। एकेकाळी एकमेकांमधून विस्तवही न जाणारे दोन नेते संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यामध्ये दिलजमाई झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनंतर राऊतांना पाण्यात पाहणाऱ्या संदीप देशपांडेंनी राऊतांच्या पुस्तकाचं कौतुक केलंय। बघूयात त्या संदर्भात सविस्तर। ठाकरे बंधूंचे सूर जुळल्यानंतर आता मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांमध्ये देखील दिलजमाई झालीय। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांना पुन्हा एकदा तोंड फुटलंय। दरम्यान याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंनी केलेली एक पोस्टची देखील चांगलीच चर्चा रंगलीय। एरवी संजय राऊत यांच्यावर आग पाखड करणारे संदीप देशपांडेंनी संजय राऊतांच्या पुस्तकाचं चांगलंच कौतुक केलंय। संदीप देशपांडेंनी राऊतांचं पुस्तक वाचताना एक फोटो ट्विट केलाय। यात लपवण्यासारखं काही नाही असं कॅप्शन देशपांडेंनी दिलंय। पुस्तक मी वाचतोय, याच्यात लपून वाचण्यासारखं काही गरज नाही, ओपनली वाचतोय म्हणून मी तसं लिहिलं कॅप्शन। संदीप देशपांडेंनी पुस्तक विकत घेऊन वाचले की त्यांनाही भेट मिळाली? नाही, मला भेट नाही मिळाली आणि विकत घेऊन वाचलेलं नेहमी चांगलं असतं, त्याच्यावर तुम्हाला खरा अभिप्राय देता येतो। समजा कोणी गिफ्ट केलं पुस्तक तर ते चांगलंच म्हणावं लागतं, त्यापेक्षा विकत घेऊन वाचलं तर जे मनात आहे तुम्हाला ते तुम्हाला स्पष्टपणे मांडता येतं। म्हणजे एखाद्याने फुकट पिक्चर दाखवला तर तो चांगलाच म्हणावा लागतो। संदीप देशपांडेंनी केलेल्या ट्विटवर संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। संपूर्ण महाराष्ट्र पुस्तक वाचतोय, तसंच या पुस्तकाची मागणी देखील प्रचंड वाढल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। त्यामुळे पुस्तकाच्या माध्यमातून का होईना दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक संवाद पाहायला मिळतोय। पुस्तकात सुद्धा काहीच लपवलेलं नाही आणि माझा स्वभाव लपवण्यातला नाहीच आहे। अख्खा महाराष्ट्र पुस्तक वाचतोय, एक लक्षात घ्या। मी 3 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये होतो। मला दिल्लीतले अनेक प्रमुख नेत्यांनी फोन करून सांगितलं हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये कधी येत आहे। इतकंच नाही तर दक्षिणेतल्या काही भाषांचे प्रकाशक सुद्धा हे पुस्तक त्या भाषेत काढू इच्छित आहे, तेलुगू आणि कन्नड आणि तामिळमध्ये, हे पण तुम्हाला मी सांगतो। आणि या पुस्तकाची मागणी ही प्रचंड आहे। मनसे शिवसेनेच्या नेत्यांसोबत कार्यकर्ते देखील युती संदर्भात आतुर आहेत। दोन्ही ठाकरे एकत्र येणार या चर्चेनंतर संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। या सर्व गोष्टींची सुरुवात ही सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्वाचं आहे। सो याची सुरुवात आम्ही केलेली आहे। आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा मोबाईल नंबर आहे, त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा, आम्ही तयारच आहोत। राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे ओरिजिनल शिवसैनिक आहेत, महाराष्ट्रवादी आहेत, महाराष्ट्राच्या हिताची भूमिका सातत्याने घेणारी लोक आहेत। त्यामुळे अशा पद्धतीची अशा विचाराची जेवढी लोक आहेत महाराष्ट्रात त्या सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। त्यामुळे हे एकत्र आले तर शिवसैनिकांना आनंद होईल। एकत्र आले तर आनंद होणारच आहे, कारण हे सरकार जे आता सरकार आहे त्यांनी महाराष्ट्राचं वाटोळ केलेलं आहे। तळागाळातले सगळे समाज, हिंदू समाज आहे ना, सगळा खुश होणार आहे। सगळ्यांची अपेक्षा आहे की साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र यायलाच पाहिजे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत। दोन्ही पक्षाचे सर्वेसर्वा आणि नेत्यांचे देखील सूर जुळायला लागलेत। त्यामुळे ठाकरे बंधू कधी एकत्र येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।